खरं पाहिलं तर चालू वर्षी जो पाऊस आलेला आहे, हा अचानक आणि खूप लवकर आलेला आहे आणि अतिवृष्टी झाली आहे अनेक ठिकाणी. तर त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी हिरडा काढलेला होता, तर तो वाळवणं कठीण झालेलं आहे. त्याचप्रमाणे अचानक हिरडा गोळा करण्याचा सीजन आणि पावसाचा कालावधी हा एकच झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना हिरडा काढता आला नाही. म्हणजे चालू वर्षी साधारणतः 70% हिरडा शेतकऱ्यांना काढता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तसं पाहिलं तर आदिवासी शेतकऱ्यांची जो हिरडा आहे, 95% हिरड्याची झाडं ही खाजगी मालकीत आहे. 5%च हिरड्याची झाडं ही वन विभागात किंवा फॉरेस्टमध्ये दिसतात. हिरड्याची झाडं ही मालकीची असूनही सातबाऱ्याला झाडं न लागल्यामुळं तो हिरडा शेतकऱ्यांचा आहे असा गणला जात नाही. हे फॉरेस्ट गौण उपज म्हणून हिरडा गणला जातो. तर त्याकरता हिरड्याची झाडं सातबाऱ्याला लावणं याकरता आम्ही शाश्वत संस्थेमार्फत आणि अनेक वेगवेगळ्या संघटनेमार्फत तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहेत. कलेक्टर साहेबांबरोबरही या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे. मला वाटतं की सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांची हिरड्याची झाडं सातबाऱ्याला लावल्यानंतर तर त्या हिरड्याचं जी नुकसान भरपाई झालेली आहे त्यांचं पंचनामा करणं सहज शक्य होईल आणि त्याच्यातून त्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. कारण हिरडा हे एकमेव आदिवासींचं आर्थिक उत्पन्न देणारं साधन आहे आणि हिरड्या या वर्षी गेल्यामुळं शेतकऱ्याला पुढच्या 8 महिन्याची चिंता लागून राहिलेली आहे. तर हिरड्याच्या झाडांची जी नुकसान झालेली आहे तर त्याचे पंचनामा लवकरात लवकर महसूल आणि वन विभागाने संयुक्त पाहणी करून त्या प्रकारचं पंचनामा करावेत आणि शेतकऱ्याला मागील वर्षी ज्या प्रकारे मदत झाली त्या प्रकारे मदत जर केली तर आदिवासी शेतकऱ्याला न्याय दिल्यासारखं होईल. तर मला असं वाटतं की सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आदिवासी शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि त्यांना मदत करावी. धन्यवाद. यावर्षी असं झालं की पावसाचा टाइम आणि हिरडा काढण्या टाइम एकच झाला. बरोबर. पण आता हे जे हिरडे दिसत आहेत खाली वगैरे, आता हे काय वाळू शकत नाहीत. नाही, आता लोक काय करतात की एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास ऊन पडल्यानंतर बाहेर ताडपत्रीवर हिरडा टाकतात आणि पुन्हा पाऊस आला की पुन्हा गोळा करून आत आणतात. त्यामुळे हिरड्याची क्वालिटी तर पूर्णपणे बिघडलेलीच आहे. आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 3 राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा हिरडा हा खूप चांगल्या प्रतीचा आयुर्वेदिक कंटेन्स असलेला हिरडा आहे. परंतु MP आणि छत्तीसगड या 2 ठिकाणचा हिरडा जो आहे तो खूप कमी रेटने आजच्या परिस्थितीमध्ये बाहेर विकला जात आहे आणि महाराष्ट्राचा हिरडा गेल्या वर्षापासून विक्री होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचं जे 200 रुपये पर KG हिरड्याचं रेट होतं ते आज 100 रुपयावर आलेलं आहे. आता ते आणखी खाली येतील का काय अशा प्रकारची एक अडचण आली. तर त्याचं मेन कारण असं की हिरडा हे फॉरेस्ट गौण उपज असल्यामुळं जे बाहेरचे होलसेल व्यापारी आहेत गुजरात किंवा इतर राज्यातले ते महाराष्ट्रात येऊन हिरडा खरेदी करू शकत नाही. हे त्याचं प्रमुख कारण आहे. कारण तो हिरडा खरेदी करण्याकरता त्यांना वन विभागाच्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात आणि ती क्लिष्ट प्रक्रिया आहे. साधारणतः 1 महिन्याचा कालावधी त्या प्रक्रियेमध्ये जातो परवाना काढण्याकरता. तर त्यामुळं बाहेरचे व्यापारी या ठिकाणी हिरडा घ्यायला येत नाहीत आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले भांडवल गुंतवून आता त्यांना खरेदी करण्याकरता त्या प्रकारचे पैसे नसावेत असं मला वाटतं. त्यामुळं बाजारातही खूप कमी व्यापारी येतात आणि त्यामुळे हिरड्याला मागणी कमी आहे. आता आम्ही काही व्यापाऱ्यांचं म्हणणं घेतलं बुधवारी बाजारामध्ये, तर त्या ठिकाणी असं दिसलं की यावर्षी क्वालिटी जी आहे म्हणजे हिरडा एक तर भुरका झालेला आहे, त्यात बिलकुल क्वालिटी राहिलेली नाही वगैरे, त्यामुळे भाव वाढतील असं काय वाटत नाही असं सांगितलं गेलं. अर्थातच हिरड्याची क्वालिटी या वर्षाची खराबच झालेली आहे. त्याच्यामध्ये मोठी टच झालेली ज्याच्यात बी बाजलेला आहे आणि भुरका पण झालेला लालसर झालेला आहे. तर त्यामुळं निश्चितच हिरड्याची क्वालिटी खराब झालेली आहे आणि त्याला शबरी महामंडळामार्फतच जर या प्रकारचा एक हमीभाव देऊन किंवा सरकारने थोडासा हिरड्याला गेल्या वर्षी 170 रुपये भाव होता यावर्षी, यावर्षी ते पुन्हा ढासळलंच. तर ते सरकारने जर त्या प्रकारची यावर्षी काही प्रमाणात खरेदी केली तर मला वाटतं की शेतकऱ्याला न्याय मिळेल असं मला वाटतं. जुन्नर आंबेगाव असेल हा अगदी हिरड्याचा माहेरघर समजला जातं वगैरे, पण या ठिकाणी आजही कुठला राजकीय कार्यकर्ते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील या भागातले कोणी काय बोलायला तयार नाही. काय सांगाल याच्यावरती? खरं पाहिलं तर आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यात आम्ही डोर टू डोर हिरड्याचा सर्वे केला होता. तर साधारणतः आंबेगाव तालुक्याचाच विचार करायचा झालं तर बाळ हिरडा 800 टनापेक्षा
जास्त हिरडा आंबेगाव तालुक्यात होतो. तसंच मावळ, खेड, जुन्नर, अकोला या ठिकाणी हिरडा होतो. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात हा हिरडा होतो, परंतु तो हिरडा नेमका जातो कुठं, त्याची खरेदी कोण करतं आणि त्या हिरड्याचं नेमकं पुढं काय प्रोसेस होते त्याचा कोणी बारकाईनं अभ्यास करणं झालाय. आणि जो जुन्नरमध्ये हिरडा कारखाना आहे, गेले 25 वर्षापासून त्याचं काम रखडलेलं आहे. त्याला सरकारने काही वेळा निधी दिला, परंतु तरी निधीअभावी तो काही हिरडा कारखाना सुरू होत नाही. तर त्यामुळे शेतकऱ्यांचं या दृष्टीने एक पिळवणूकच होत आहे असं मला वाटतं विविध व्यापाऱ्यांकडनं. आमच्याही भीमाशंकर प्रोड्युसर कंपनीमार्फत गेल्या वर्षी आम्ही 160 रुपये किलो, 170 रुपये किलोप्रमाणे हिरडा घेतला होता, परंतु पुढे विक्री करता त्याला मार्केटिंगच नाही. तर त्यामुळं आम्ही पण आजच्या परिस्थितीमध्ये थांबलेलो आहोत. परंतु शासनाने एक पुढचं पाऊल उचलून जर यावर्षी हिरड्याकरता विशेष योजना राबवून हिरडा खरेदी केला, 170 रुपयांनी जरी हिरडा खरेदी केला तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं. पावसामुळं खराब झाला. पाऊस नसता तर माल चांगला आला. चांगला माल जर आला असता तर भाव वाढले असते, दर वाढले असते. चांगल्या मालालाच पुढं माल जात नाही खराब. आता काय भाव आहे? आता आहे 110 रुपये. पावसामुळे काय झालं नक्की, म्हणजे काय झालं हिरड्याला? पावसामुळं खराब झाला म्हणजे बुरखा झाला. हिरडा वाढत नाही पावसामुळं आणि बुरखा झाल्याच्या नंतर पुढं माल जात नाही, पुढे जात नाही, मार्केटला माल जात नाही पुढं. त्याच्यामुळं पुढचं गिराईक म्हणजे आमच्याकडनं माल उचलत नाही. आणि बुरका काय झालं दाखवा एकदा मला, आहे हिरडे त्यामध्ये दाखवा. आता हे काय झालं म्हणताय मग? आता ओके ओके, हां ब्लॅक पाहिजे ना? हां, हिरडा असं पाहिजे ब्लॅकमध्ये. हां 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 ओके. असं माल पाहिजे. तर हा बुरका गंधक झालाय, हां हां, त्याच्यामुळे याला भाव नाही जास्त. ओके. पुढं मार्केटला जात नाही आणि याला भाव जास्त देत नाही, त्याच्यामुळे भाव कमी झाले पावसामुळे. हिरडा यावर्षी फार मोठ्या प्रमाणात आहे या भागात? हा, हिरडा आहे पण माल खराब झाला पावसामुळे. हां हां हां, त्याला भाव नाही जास्त. बरं बरं. भाऊ पुढे किती वाढेल काय माहिती तुम्हाला? नाही, आपल्याला नाही सांगायचं पुढचं. आज किती मत बोलताय तुम्ही? आज आहे 110. 110 रुपये केजी. जर चांगला असतात तर 100% भाव वाढलेच असते, वाढले असते ना. ओके बरं साहेब, 110 रुपये किलो. यावर्षी माल कसा आहे, म्हणजे बरेच लोक बोलतात खराब आहे वगैरे, काय प्रकार आहे? साहेब काय झालं, हे पावसाने पण एवढी परिस्थिती खराब केली लोकांची. हां, तर पूर्ण माल भिजला, बुरका झाला, एक्सपोर्टचा पुढं चालू नाही, एक्सपोर्ट पूर्णपणे बंद आहे. आणि हा जो माल जातो आपला चीन, बाहेरच्या देशात सगळा माल जातो. तिकडं बाहेरच्या देशात म्हणजे असं असतं की त्याची प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्याच्या नंतरच त्याला मार्केटिंग भेटतं. आता काय झालं, ह्या वर्षी पूर्णपणे एक्सपोर्ट बंद, 2 वर्ष एक्सपोर्ट बंद असल्यामुळं याला मार्केटच नाही मालाला. आणि समोरचे व्यापारी तर घेतच नाही. समोरच्या व्यापाऱ्यांनी एवढी आता हे केलं एकदम बारीकच माल पाहिजे, असाच पाहिजे, तसंच पाहिजे, अशा पळवणूक चालली समोरच्या लोकांची, मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांची. पावसामुळे काय असर झाला हिरड्यावरती? पावसामुळे तर एवढी बिकट शेतकऱ्यांवर परिस्थिती झाली तर पूर्ण माल भिजला. लोकांना अजून आताशी इथून पुढे माल व्हायचा, तो माल व्यस्त नाही आला. त्यामुळे लय खराब वातावरण झाले वर्षी. आता किती भाव आहे तुम्ही म्हणले? आता सध्याचे चालू 110 रुपये. 110 रुपये ना, पुढे वाढेल हा असं वाटतं? काही समोरचे मोठे मोठे व्यापारी आम्हाला सांगतात का पुढे बाजारच होणार नाही, एक्सपोर्टच चालू होत नाही. ओके. आणि काय झालं, जुना माल भरपूर आहे, भरपूर प्रमाणात आहे. जुना माल एका व्यापाऱ्याकडे 10 गाड्या माल आहे. अरे बाप. आणि त्या 10 त्या गाड्या माल गेल्याच्या नंतरच काय होऊ शकतं. बरोबर. तो माल जात नाही तर यावर्षी नवीन मालला मार्केट भेटत नाही. पावसामुळे परिणाम झालाय 100% म्हणायचं. 100% खरं परिस्थिती पावसामुळेच झाली. लोकांचा जे दिवस आले ते पावसाने सुरुवात केली. आणि आता भिजल्यामुळं तो माल पण बुरका पडला. बुरका माल पडल्यामुळे समोरच्या पार्ट्या माल घ्यायला मागत नाही. म्हणजे बऱ्यापैकी असर पावसाचा हिरड्यावरती आहे. पावसामुळे सगळं झालं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.